गुहागर नगरपंचायत निवडणुकीत महायुतीमध्ये उभी फूट पडली असून समाजोत्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत। भाजप शिवसेना नैसर्गिक युतीचे मनोमिलन झाले आहे, तर राज्यातील महायुतीचा घटक असलेल्या राष्ट्रवादीच्या जागा वाटपात विचार न झाल्याने राष्ट्रवादी स्वबळावर लढणार आहे। युतीतर्फे शिवसेनेचे नेते राजेश बेंडल तर राष्ट्रवादी अजित पवार तालुकाध्यक्ष साहिल आरेकर यांनी आपली भूमिका मांडून स्पष्ट केलं आहे। त्यामुळे गुहागरात आता तिहेरी लढत होणार हे निश्चित। गेले 10 दिवस आपले युती होते म्हणून बरेच उलटसुलट चर्चा सुरू होत्या। आज अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे। नक्की तुमची काय ठरलंय? महायुती म्हणून कुठे उलटसुलट चर्चा पहिल्यापासूनच नव्हती। गुहागर नगरपंचायतमध्ये आम्ही महायुती म्हणून भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही सर्व एकदिलाने, एकमताने, एक ताकदीने या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत। त्यामध्ये नगराध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीच्या रीता मालक यांना उमेदवार देण्यात आलेले आहे आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या वतीने आम्ही 9 उमेदवार नगरसेवक आहेत आणि भारतीय जनता पार्टीचे 8 नगरसेवक उमेदवार आम्ही आहेत आणि सर्व आम्ही एकदिलाने, एकमतानं, ताकदीने या निवडणुकीला आम्ही रिंगणात उतरलो आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की आमचे सर्वच्या सर्व उमेदवार आणि नगराध्यक्ष मोठ्या फरकाने विजयी होणार आहेत। आपले 10 दिवसाचं जे आमचाच नगराध्यक्ष उमेदवार राहिला पाहिजे हे जे काय जोरात आपला जोर लावला होता, तर त्याच्यावर कोणता समझोता झाला? कोणी जोर लावला? दोन्ही बाजूने नाही, जोर वगैरे काय नव्हता। आम्ही एक दिलाने एक बाजूने चर्चा चालू होती। आम्ही महायुती म्हणून सामोरं जायचा असा निर्णय पहिल्यापासून झाला होता। त्यामुळे तसा काय कुठल्या अडचणीचा विषय नव्हता आणि आमचा निर्णय आधीच झालेला होता। आता तुम्ही आपल्याबरोबर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आहे का? आता 1 वाजले, 1 वाजता आता 3 वाजेपर्यंत टायमिंग आहे। त्याच्यामुळे बघू, जास्तीत जास्त सगळ्यांना विश्वास घेण्याचं आम्ही महायुतीतून प्रयत्न आमचे चालू आहे। आपल्या जागा जर 9 आणि 8 जर ठरल्या असतील तर महायुतीमध्ये राष्ट्रवादीला कुठल्या जागा सोडताय? आता ते पुढचा विषय, आता त्या सगळ्या ते आता 3 वाजता तुम्हाला स्पष्ट चित्र होईल। महायुती राज्यामध्ये आहे, गुहागरमध्ये देखील महायुती व्हावी ही आमची सर्वांची इच्छा होती। परंतु मी परवा पण तुम्हाला सांगितलं की इच्छुकांची संख्या बघता आम्ही उमेदवार जे होते ते 6 ठिकाणीवर आम्ही उमेदवार उभे केले होते आणि 1 नगराध्यक्षाचा उमेदवार उभा केला। परंतु प्रत्येक पक्षात महायुतीमधले जे मित्र पक्ष आहेत त्यांच्या प्रत्येकांमध्ये इच्छुकांची संख्या बघता प्रत्येकाने आपापले उमेदवार डिक्लेअर केले होते। राष्ट्रवादीला महायुतीमध्ये 2 जागा देण्याचं त्यावेळेचं त्यांचं ठरलं होतं, परंतु आमची इच्छुक 5 ते 6 लोक होते, नगराध्यक्षाचे इच्छुक होते। पण त्याच्यावर योग्य ती काय म्हणतात चर्चा पुढे झाली नाही। कदाचित माझं वय बघता, लहान वय बघता किंवा मला त्यांनी त्यांच्या चर्चेमध्ये कदाचित सामील केलं नसावं असं माझं हे वाटतं की महायुतीमध्ये आम्ही आजही महायुतीमध्ये आम्ही बाहेर पडलोय नाही। आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत। उद्या सत्ता जरी आली, आम्ही एकत्र लढलो तरी उद्या आम्ही महायुती म्हणूनच नगरपंचायतमध्ये सत्तेत बसणार। पण कदाचित त्यांनी आम्हाला कुठेतरी 2 जागाच मिळाव्यात अशी अपेक्षा त्यांची होती। परंतु मला वाईटच एका गोष्टीचं वाटतं आहे की आमची देखील राष्ट्रवादीची ताकद देखील बऱ्यापैकी आहे, तर त्यांनी त्याचा देखील विचार करावा होता। आज मला या ठिकाणी म्हणजे सांगताना मला पण असं वाटतं की मला यायला झालं असतं, कारण आमचे पण जे कार्यकर्ते आहेत त्यांची पण इच्छा होती की आपण महायुती म्हणून लढावं आणि महायुतीमधून आम्ही बाहेर पडलेलं नाही हे आमचं आजही तेच मत आहे। आम्ही मैत्रीपूर्ण लढत आहोत। उद्या सत्ता जरी आली तरी आम्ही महायुतीमध्येच आम्ही एकत्र 3 पक्ष असो। पण नगराध्यक्ष आज आमचा राष्ट्रवादीचा जो उमेदवार आम्ही उभा केलेला आहे आणि 5 जागांवर आम्ही लढत आहोत। 6वी जागा जी होती की जे सौरभ राजेंद्र भागडे यांची प्रभाग क्रमांक 13मधून होती आणि त्यांचे वडील, लोकांनी त्याच्यावर नको त्या पद्धतीत चर्चा केली की राष्ट्रवादीने घराघरात भानगड लावली। राष्ट्रवादीची नीतिमत्ता एवढी वाईट नाही की कोणाच्या घरामध्ये भानगड लावेल। आज ती त्या ठिकाणी उमेदवारी का उभी केली होती ते पक्षांतर्गत आमचा निर्णय होता। त्याच्यानंतर जे काय आमचे राजकीय हेतू होते ते साध्य करण्याचा आमचा प्रयत्न होता आणि तो कुठेतरी झाला। पण आम्ही ती भानगड काय आम्ही काय लावलीही नव्हती। ती उमेदवारी आज आम्ही सौरभ भागडेंची आज आम्ही मागे देखील घेतलेली आहे। मी बोलेन या ठिकाणी आणि या निवडणुकीला आम्ही मैत्रीपूर्ण सामोरं जात आहोत। तू वार्ड नंबर 13मधून तुझ्या वडिलांच्या विरुद्ध उभा होतास, त्यानंतर तुमची उमेदवारी जेव्हा डिक्लेअर झाली त्यानंतर ती संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजली। आज तू उमेदवाराचे मागं घेतोयस, याचं कारण काय?
त्याचं कारण असं आहे की तालुक्याचे जे राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष साहिल जारेकर हे आणि आमचे सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष हे सर्व आम्ही बसून सर्वांनी हा निर्णय घेतलेला आहे. आणि असा आमचा कोणताच हेतू नव्हता की घरात कोणती अशी भानगड किंवा असं काय बाहेर जे अफवा पसरली असं कोणतंच काय. आमच्या घरात एकदम चांगलं सर्व वातावरण आहे. त्यामुळे आज मी असा निर्णय घेतलेला आहे की मी 13 नंबरवरून फॉर्म जो पप्पांसमोर होता, वडिलांसमोर, तो पाठी घेतलेला आहे आणि माझी उमेदवारी मी 14 नंबरवरून निवडणूक लढत आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.